नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगल्या स्टडी मालिकेच्या उद्याच्या भागात काय कमाल ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय। आता मात्र इकडे शिवानी 4 वाजता भेटायला घरी आलेली राहते। ते 4 वाज बोलतो, शिवानी तू इथे कसं काय बरं? ते शिवानी म्हणते, मी तुम्हाला फोन करायचा खूप वेळेस प्रयत्न केला पण तुमचा काही एक फोन लागत नव्हता, मला तुमच्याशी थोडंसं महत्त्वाचं बोलायचं होतं। ते 4 वाज बोलतो, बोल ना बाळा, तुला काय बोलायचं होतं बरं? ते शिवानी म्हणते, मला असं वाटतं ते दोघं एकत्र आले पाहिजे, आपण काहीतरी एक प्रयत्न केला पाहिजे त्या दोघांना एकत्र येण्याकरता। तेव्हा त्यांनी भेटायचा प्रयत्न केला ना, काहीतरी एक अडथळा निर्माण येतो, पण तो काय होतं मला तेच कळत नाही। ते 4 वाजता बोलू लागत असता भुवनेश्वरीमुळे ते दोघं एकत्र येत नाही, याच्यावरती मी एकदम जालीम उपाय शोधून काढले। आता बघच तू, ते दोघं एकत्र येण्यापासून त्यांना कोणी एक अडवू शकणार नाही। हे ऐकून शिवानी तर प्रचंड खुश होते। त्याच आता शिवानी विचारते, नेमकं म्हणजे काय करणार आहात बरं तुम्ही? आता 4 वाजता सांगतात की मी ना दुसऱ्या लग्न करणारे भुवनेश्वरीशी। मागच्या वेळेस ते लग्नाचा प्रयत्न केला पण अक्षरा आली आणि तेव्हा ते लग्न मोडलं आणि तेव्हा सगळं पिसकटलं होतं। आता ते सुधारण्याकरता मला लग्न करावं लागेल। हे ऐकून शिवानीला एकदम प्रचंड धक्का लागतो। मात्र इकडे सीन चेंज होतो। आता इकडे भुवनेश्वरी घरी जाणार राहते अक्षराला परत आणण्याकरता। आता भुवनेश्वरी घरी पोहोचते आणि म्हणू लागत असते, सुनबाई आम्हासनी माफ करा, आमची चुकी झाली, आम्ही तुमच्याबरोबर खूप चुकीचं वागलो, आता तुम्ही घरला चला, झालं गेलं ते सगळं विसरून जा तुम्ही। त्याच्यात अक्षराचे बाबा म्हणू लागत असतात, झालं गेलं विसरून जा म्हणजे का? आम्ही अजिबातच हे विसरणार नाही। त्या दिवशी तुम्ही अक्षराचा किती अपमान केला, त्या तुम्ही घालून पाडून बोलला, तिला मारायचा प्रयत्न केला, किती चुकीचं वागता बरं तुम्ही। आता तुम्ही ते माफी मागायला काय आलाय बरं? इथून तुम्ही चालता व्हा, अजिबातच अक्षरा तुमच्या घरी येणार नाही। हे ऐकून भुवनेश्वरीचं तर चांगलीच पायाखालची जमीन सरकते, तिथे एकदम धक्का लागतो। आता मात्र अक्षरा घरी जाईल का त्या घरी? आणि अक्षरा त्या घरी गेल्या ती मालिकेत नेमकं पुढे काय ट्विस्ट हे बघणं तर फार इंटरेस्टिंग असणार, कारण की आता अक्षरा म्हणणार राहते, जेव्हा आधिपती मला स्वतःहून नेला येईल ना तेव्हाच मी त्या घरी जाईल, त्याच्याशिवाय मी त्या घरी अजिबातच जाणार नाही। आता आधिपती अक्षराला घ्यायला जाईल का? आणि अक्षराला कळल्यावरती 4 वाज दुसरं लग्न करणारी म्हणून ही भुवनेश्वरी न्यायला आली होती, तर तेव्हा अक्षरा एकदम मोठा निर्णय घेणार आहे। तो अक्षराचा कोणता निर्णय पण पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट जर का सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना, तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।